So in that types of tissues, the plants being sedentary, most of their tissues are type of the give support. So the plants are having the many cells are dead in form. Dead tissues are formed in the plants. The growth of the plants is occurs with the specific parts only, so that are continuous dividing cells. So plants are divided into mainly डिवायडिंग टिश्यूज अँड डेड सेल्स असं दोन प्रकारामध्ये प्लांट्सचे टिश्यूज जे आहेत ते डिवाइड होतात. मोस्ट ऑफ द टिश्यूज ऑफ द ॲनिमल्स आर मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स. ॲनिमलमध्ये मात्र अशा डेड सेल्सचा अभाव असतो किंवा कमी प्रमाणात असतात, बिकॉज ॲनिमल इज आर लोकोमोटरी इन नेचर. सो दे आर कंटेनिंग नंबर ऑफ लिव्हिंग सेल्स. ऑन द युनिफॉर्म ग्रोथ ऑकर्स थ्रूआउट द बॉडी ऑफ द ॲनिमल्स अँड दे डू नॉट हॅव डिफरंट डिवायडिंग अँड नॉन डिवायडिंग टिश्यूज. डिवायडिंग आणि नॉन डिवायडिंग असा जो टाईप आहे टिश्यूजचा तो फक्त प्लांट्समध्ये असतो, कारण ते सेडिमेंटरी आहेत, त्यांना सपोर्टची जास्त आवश्यकता असते. ॲनिमलमध्ये तसं डिव्हिजन नसतं. सो फर्स्टली वी आर डिस्कसिंग अबाउट द ॲनिमल टिश्यूज. द ॲनिमल टिश्यूज आर डिवायडेड इन टू मेन पार्ट्स, और अकॉर्डिंग टू द फंक्शन दे आर डिवायडिंग इन टू नंबर ऑफ फॉर्म्स. In the body of animals, different organs come together to perform a specific function. Organs like lungs and trachea, with the help of the contraction and relaxation of some muscles, being about to function of respiration. त्यांनी एक्झाम्पल म्हणून तुम्हाला एक दिलेलं आहे ॲनिमल टिश्यूजमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं. फर्स्टली द टिश्यूज आर there are four main types of tissues in the animal body: the epithelial tissues, connective tissues, muscular tissues and nervous tissues. In that, the epithelial tissues are said to be as a surface tissues, protective covering of the animal body, and all organs is made up of this type of tissues. So these are having number of types. The epithelial tissues are divided into these six main types. These are giving in this chart. In detail we are discussing that. Firstly, squamous epithelium, which is a simple form of epithelial tissue which is form of single layer. The location is giving, the structure is also giving, and where the tissues what are the functioning of the tissues is also giving. So the first inner surface of mouth, esophagus, blood vessels and alveoli. This is the smallest part of the lung, that is which are called as air sacs, are made up of that squamous epithelium. Blood vessels are also रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या पण याच्या बनलेल्या असतात. इसोफेगस म्हणजे आपली अन्ननलिका, आणि माउथ म्हणजे आपल्या तोंडाचं आतलं जे सगळं कवरिंग आहे त्या सिम्पल टिश्यूने, सिम्पल इपिथेलियल टिश्यूने बनलेलं असतं. फंक्शनिंग जसं आहे त्याचं तर त्यावरनं आहे सिलेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, सबस्टन्सचं ट्रान्सपोर्टेशन करणं हे त्यांचं काम आहे. स्ट्रक्चरिंग पाहिलं तर थिन, अतिशय पातळ, स्मॉल फ्लॅट सेल्स त्याच्यामध्ये आहेत. सेमी परमिएबल मेम्ब्रेन हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. ठराविक गोष्टींनाच आत येऊ देणं, बाकीच्या गोष्टींना नॉट परमिटेड, अशा पद्धतीचं फंक्शन आहे. त्यानंतर आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम इज अ टाईप ऑफ स्क्वॉमस इपिथेलियम, बट द स्क्वॉमस इपिथेलियम इज हॅविंग अ नंबर ऑफ लेयर्स. आउटर लेअर ऑफ द स्किन, आपली स्किन जी आहे ती 7 लेअरनी बनलेली असते, तर त्याच्यामध्ये एस्पेशली हा स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम टिश्यूज आहेत. स्क्वॉमस इपिथेलियमचा जसा एक लेअर असतो तसे असे 6, 7, 8, 9, 10 असे नंबर ऑफ लेयर्स त्याच्यामध्ये असतात, मेनी लेयर्स ऑफ सेल्स. आणि फंक्शनिंग आहे प्रिव्हेन्शन ऑफ विअरिंग ऑफ ऑर्गन्स. ऑर्गन्सचं विअरिंग म्हणजे आपल्या आतल्या सगळ्या अवयवांचं संरक्षण करणं हे त्याचं काम आहे. आणि प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन्स हे 2 महत्त्वाचे काम ते करतात. त्यानंतर आहे ग्लँड्युलर इपिथेलियम. द इपिथेलियल टिश्यूज विच कंटेन्स द ग्लँड्स or which contains the secretion that are called glandular epithelium. In that inner layer of skin
आपल्या स्किनच्या इनर लेअरमध्ये, ज्याच्यातनं एस्पेशली स्वेट बाहेर पडतो किंवा ऑइल सिक्रिशन जे होतं, आपली त्वचा जी आहे ती मऊ राहण्यासाठी किंवा ड्राय होण्यापासून तिचं रक्षण होण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये ह्या प्रकारचे ग्लँड्स असतात, ऑइल ग्लँड्स असतात आणि त्यामध्ये एस्पेशली ही ग्लँड्युलर इपिथेलियम असते इनर लेअर ऑफ द स्किन. स्ट्रक्चरिंग त्याचं आहे दॅट कंटेन्स द सेन्सरी मटेरियल. सेल्स कंटेन्स द व्हेसिकल्स पॅक विथ द सेन्सरी मटेरियल. याच्यामध्ये सिक्रिशन ऑफ स्वेट अँड ऑइल, मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. त्यानंतर आहे कॉल्युमनार इपिथेलियम. नावाप्रमाणे यांचं स्ट्रक्चरिंग कसं आहे, कॉलम लाईक. द सेल्स ऑफ दॅट टिश्यूज आर कॉलम लाईक, पिलर लाईक. इनर सरफेस ऑफ इंटेस्टाईन म्हणजे आपल्या आतड्यामध्ये आणि एलिमेंटरी कॅनाल याच्यामध्ये एस्पेशली ह्या सेल्स आढळतात. कॉलम लाईक सेल्स, अप्पर फ्री सरफेस अँड लोअर प्लॅटफॉर्म इज फिक्स्ड. सिक्रिशन ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस, याचं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे इंटेस्टाईनमध्ये असल्यामुळे डायजेशन करणं. याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्युसेस जे आहेत ते सिक्रिट होतात आणि त्यामुळे डायजेशनचं सगळ्यात महत्त्वाचं काम या टिश्यूजकडनं केलं जातं. त्यानंतर सिलिएटेड इपिथेलियम. नावाप्रमाणे त्यांच्या कॉलम लाईक आहेत ह्या सेल्स, फक्त त्यांच्या ज्या फ्री एंड्स आहेत त्याच्यावरती हेअर लाईक ऑर्गन्स आहेत, दॅट आर कॉल्ड सिलिया. सो दे आर कॉल्ड सिलियरी इपिथेलियम. इनर लाईंग ऑफ रेस्पायरेटरी ट्रॅक. आपला जो रेस्पायरेटरी ट्रॅक आहे त्या रेस्पायरेटरी ट्रॅकचं जे इनर लेअर आहे तो या टाईपच्या टिश्यूने बनलेला असतो. पुश म्युकस अँड एअर फॉरवर्ड टू कीप द एअर पॅसेज फ्री. तर एअर पॅसेज फ्री राहण्यासाठी जो त्याच्या आतमध्ये म्युकस आहे किंवा एअर आहे ती इझिली पास आऊट होण्यासाठी ह्या सिलिएटेड इपिथेलियमचा यूज होतो. अँड लास्ट आहे क्युबॉइडल इपिथेलियम. नावाप्रमाणेच या ज्या सेल्स आहेत त्या क्यूब लाईक आहेत, क्यूब लाईक स्ट्रक्चरिंग त्यांचं आहे. ट्युबल्स ऑफ किडनी, एस्पेशली या सेल्स किडनीमध्ये असतात. आणि सलायवरी ग्लँड, आपल्या ज्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी आहेत तर त्याच्यामध्ये ह्या सेल्स असतात क्युबॉइडल टाईप ऑफ. रिॲब्सॉर्प्शन ऑफ युजफुल मटेरियल्स फ्रॉम युरिन अँड सिक्रिशन ऑफ सलायवा. लाळ स्त्रवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम त्याचं आहे. आणि जेव्हा त्या किडनीमध्ये आहेत तेव्हा रिॲब्सॉर्प्शन, जे युरिन आहे त्यातनं जे वॉटर कंटेंट आहेत किंवा इसेन्शियल कंटेंट आहेत ते परत एकदा रक्तात शोषून घेणं हे त्यांचं काम आहे. तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला या इपिथेलियल टिश्यूचे टाईप्स सांगितलेले आहेत. आपण इथे थांबूया, पुढच्या पिरियडला आपण नेक्स्ट पार्ट बघू. थँक्यू.